नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी बाय दीपक या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण जुलै 2026 मधील अतिशय महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी आपण आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागं आपण जून 2026 मधील पूर्ण चालू घडामोडी कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये टॉप 100 क्वेश्चन आपण बघितलेले आहेत. तशाच प्रकारचे आपण टॉप मोस्ट म्हणजे जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत अशा प्रकारचे 100 क्वेश्चन आपण 2 पार्टमध्ये आपण बघणार आहोत. चला तर आता पहिला प्रश्न बघा काय आहे. आता याच्यामध्ये बघा, जागतिक बँकेच्या ताज्या अहवालानुसार दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 2 6व्या क्रमांक आहे दरडोई उत्पन्नात. आणि GST संकलनात कितव्या क्रमांकावर आहे? तर पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने खालीलपैकी कोणत्या देशासोबत 14,000 कोटी रुपयांचा ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र विक्रीचा धोरणात्मक करारावर सह्या केलेल्या आहेत? तर कोणत्या देशाबरोबर? तर इंडोनेशिया या देशाबरोबर. कुठलं? ब्राह्मोस क्षेपणास्त्र सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र विक्रीचा करार झालेला आहे. आता पुढचा प्रश्न बघा. सध्या राज्यसभेचे विरोधी पक्षनेते कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोण राज्यसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? मल्लिकार्जुन खरगे. पुढचा बघा. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या नॉकआउट फेरीत गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण ठरलेला आहे? कोण ठरलेला आहे सर्वात वयस्कर खेळाडू? तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला फिफा विश्वचषक झाला, त्याच्यामध्ये आपल्याला विजेता कोण आहे? स्पेन विजेता झालेला आहे आणि उपविजेता कोण? अर्जेंटिना. आता याच्यामध्ये खालीलपैकी 5 नंबरचा बघा. खालीलपैकी कोणाची ओपन एआयच्या भारतासाठी व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? कशाची? कोणते? ओपन एआय साठी CEO कोण आहे? तर प्रभजित सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2. 6 नंबरचा बघा. एक देश एक भाषा धोरणांतर्गत वांशिक समूह कायदा कोणत्या देशाने चालू केलेला आहे? तर कोणत्या देशाने? चीन या देशाने वांशिक समूह कायदा. 7 नंबरचा. ICC महिला T20 विश्वचषक 2026चा विजेता संघ आपल्याला विचारलेला आहे. कोण आहे विजेता? ऑस्ट्रेलिया. आणि उपविजेता कोण आहे? इंग्लंड. पुढचा प्रश्न बघा. ICC महिला T20 विश्वचषक 2026 कोठे पार पडली? कोठे पार पडली ही? तर इंग्लंडमध्ये. इंग्लंड आणि वेल्समध्ये ही विश्वचषक स्पर्धा पार पडलेली आहे. पुढचा बघा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जुलै पासून कोणत्या 3 देशांचा दौऱ्याची सुरुवात केली? कोणत्या 3 देशांची दौरा केला जाता? तर इंडोनेशिया, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या 3 देशांचा आता सध्या दौरा केलेला आहे. पुढचा बघा प्रश्न. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स म्हणजे IBCA चा 27वा सदस्य कोण बनलेला आहे? कोण आहे 27वा सदस्य IBCA चा? तर बांगलादेश. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. तर इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचं मुख्यालय कुठं आहे? तर आपल्या इंडियात आहे. आणि त्याची स्थापना कधी झाली ती? 2023 मध्ये. बरोबर. तर पुढचा प्रश्न बघा. 11 नंबरचा. महाराष्ट्राने महिला शेतकऱ्यांना कायदेशीर मान्यता देण्याची घोषणा कधी केलेली आहे? तर याच्यामध्ये 5 जुलै का? नाही. 10 जुलै नाही. 15 जुलै नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे या ऑप्शनपैकी कोणतेही नाही. 12 नंबरचा बघा. राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार 2026 देशात प्रथम क्रमांक कोणत्या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे? तर कुठली ग्रामपंचायत ती? राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार. कडेपूर ग्रामपंचायत, सांगली या ग्रामपंचायतीला हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा बघा. 13 नंबरचा. दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन करणारे भारतातील
पहिले राज्य कुठले? अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य आपल्याला विचारलेले आहे. तर कोणते? उत्तराखंड. कोणत्या राज्यातील जलालाबादचे नाव बदलून परशुरामपुरी करण्यात आलेले आहे? काय? जलालाबादचे नाव बदलून परशुरामपुरी, उत्तर प्रदेशमध्ये. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाचा खाली कितवा स्वातंत्र्यता वर्धापन दिन आहे? म्हणजे US चा कितवा आहे? तर 250वा. बुखर या पुरस्काराचे नवीन नाव बुखमन आंतरराष्ट्रीय बुखर पुरस्कार असे करण्यात आलेले आहे. या पुरस्काराची सुरुवात 1969 मध्ये करण्यात आली होती. तर हे दोन्ही पण आपलं याच्यामध्ये बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा बघा 17 नंबरचा. भारताचे ब्रिजमॅन डॉक्टर गिरीश भारद्वाज, हे महत्वाचं आहे. असा प्रश्न येऊ शकतो की भारताचे ब्रिजमॅन कोण आहेत? तर कोण? गिरीश भारद्वाज यांचे काय झाले? 7 जुलै 2026 रोजी निधन झाले. तर खालीलपैकी त्यांना कोणते पुरस्कार मिळाले होते? तर कोणते पुरस्कार मिळाला होता? पद्मश्री हा फक्त त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. ऑप्शन क्रमांक 3. भारताचे रॉकेटमॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? ब्रिजमॅन कोण? गिरीश भारद्वाज आहे. आणि इथं काय विचारले? रॉकेटमॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कोण? डॉक्टर के सिवन यांना रॉकेटमॅन म्हणून ओळखले जाते. पुढचा बघा 19 नंबरचा. पंडवानी लोककला लोकसंगीत या तीजनबाई यांचे योगदान महत्वाचे आहे. तर त्यांच्या कार्याबद्दल भारताचे कोणते पुरस्कार मिळालेले आहेत? कोणते पुरस्कार? तर पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. कोणाला? पंडवानी लोककला लोकसंगीत यात तीजनबाई यांचे योगदान महत्वाचे आहे. तर त्यांना वरील सर्वच म्हणजे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण म्हणजे सर्व पद्म पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये काय? ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. महाराष्ट्र राज्यात जलसंधारण दिन कधी साजरा केला जातो? कधी साजरा केला जातो? 21 ऑगस्ट. 21 ऑगस्टला जलसंधारण दिन साजरा केला जातो. भारतीय महिला क्रिकेट संघाची यष्टिरक्षक फलंदाज यस्तिका भाटिया हिने इतिहास घडवला. लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर कसोटी षटक झळकावणारी पहिली महिला ठरली. कोण? यष्टिरक्षक. भारतीय महिला क्रिकेट संघाची यष्टिरक्षक कोण आहे? यस्तिका भाटिया. हिने कोण? लॉर्ड्समध्ये क्रिकेट ग्राउंडवर षटक झळकावले. कसोटी षटक झळकावणारी पहिली महिला ठरली. इंग्लंड विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात तिने ही कामगिरी केली. 158 चेंडूत 14 धावांसह किती 113 धावांची खेळी केली. याच्यामध्ये काय? वरील सर्व दोन्ही अ आणि ब योग्य आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांची बैठक खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली? ब्रिक्स परिवहन मंत्र्यांची बैठक कोणत्या देशात पार पडली? तर आपल्या भारत देशात पार पडली. आणि 2026 ब्रिक्सचं अध्यक्षपद कोणाकडेच आहे? भारताकडेच आहे. पुढचं बघा. कोलंबियातील बुकारामांगा येथे झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी किती सुवर्णपदक मिळवलेले आहेत? किती? तर 5 सुवर्ण पदक मिळवलेले आहेत. पुढचं बघा. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे कितवे मुख्यमंत्री बनले आहेत? कितवे मुख्यमंत्री? तिसरे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे. पुढचा बघा प्रश्न. जागतिक युवा कौशल्य दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? कधी साजरा केला जातो? तर 15 जुलैला जागतिक युवा कौशल्य दिन. 22 चक्रवादळ खालीलपैकी कोणत्या देशात आलेले होते? कोणत्या देशात? तर चीन या देशात. ऑप्शन क्रमांक 4. ICC हॉल ऑफ फेम 2026 मध्ये कोणत्या क्रिकेटपटूंची निवड करण्यात आलेली आहे? ICC हॉल ऑफ फेम मध्ये कोणत्या क्रिकेटपटूंची निवड करण्यात आलेली आहे? तर कोणत्या? सौरव गांगुली, अंजुम चोप्रा आणि केविन पीटरसन. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं बरोबर आहे. ISSF ट्रफ वर्ल्ड कप मध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला. ISSF ट्रफ वर्ल्ड कप मध्ये सुवर्णपदक जिंकणारी
पहिली भारतीय महिला कोण आहे? तर नीरू ढांडा ही आहे. 22वे कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धा 2026 भारतात खालीलपैकी कुठे झाली? 22वी कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धा तर दिल्ली या ठिकाणी झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 4. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते कोण आहेत? वसंतराव नाईक. वसंतराव नाईक सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहिलेले आहेत. सर्वात कमी काळ म्हणलं तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव येत आहे, कारण ते बहुतेक 3 दिवस मुख्यमंत्री या पदावर होते. 142 वर्षानंतर पहिला महिला कसोटी सामना 10 जुलै 2026 लॉर्ड्स या मैदानावर प्रथम झाला. भारत आणि इंग्लंड यांच्या संघामध्ये लढत झाली आणि हा सामना भारतीय महिला संघाने प्रथमच 270 रननी लॉर्ड्सवर जिंकला. तर याच्यामध्ये काय आपल्याला दोन्ही योग्य आहेत. अँडी बर्नहॅम कोणत्या देशाचे पंतप्रधान होणार आहेत? कोण? अँडी बर्नहॅम तर यूकेचे, युनायटेड किंगडमचे. महाराष्ट्र सरकारने समान नागरी संहिता स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जपान ओपन 2026 बॅडमिंटन स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली? पी.व्ही. सिंधू यांनी. जपान ओपन 2026 ची बॅडमिंटन स्पर्धा पी.व्ही. सिंधू. भारताचा 99वा ग्रँडमास्टर कोण आहे? व्ही.एस. रत्नागिरी बरोबर. ऑप्शन क्रमांक 1. पुढचं बघा. भारताचे पहिले खाजगी स्वदेशी ऑर्बिटर विक्रम रॉकेटचे श्रीहरिकोटा या ठिकाणावर दिनांक 18 जुलै 2026 रोजी प्रक्षेपित करण्यात आले. मिशन आगमन अंतर्गत स्कायरूट एरोस्पेसचा विक्रम-1 या पहिल्या स्वदेशी खाजगी ऑर्बिटर रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. त्याच्यामध्ये बघा अ मध्ये काय दिले? भारताचे पहिले खाजगी स्वदेशी ऑर्बिटर कोण आहे? विक्रम रॉकेटचे श्रीहरिकोटा या ठिकाणी 18 जुलैला प्रक्षेपित केले. मिशन आगमन अंतर्गत. कुठल्या मिशन अंतर्गत? मिशन आगमन अंतर्गत स्कायरूट एरोस्पेसच्या विक्रम-1 या पहिल्या स्वदेशी खाजगी ऑर्बिटर रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. तर काय 36-1 ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हे दोन्ही योग्य आहेत. केंद्र सरकारने डिझेल आणि हवाई इंधनाच्या निर्यातीवरील विंडफॉल कर वाढवला आहे. तर खालीलपैकी हा कर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रांवर लागू केला जातो? विंडफॉल कर कोणत्या क्षेत्राशी लागू केला जातो असं आपल्याला विचारलेलं आहे. तर कुठल्या? तेल आहे, त्याच्यात वायू आहे आणि ऊर्जा व खाण म्हणजे वरील सर्वच. ऑप्शन क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 खालीलपैकी कोठे होणार आहे? कुठे? स्कॉटलँड ग्लासगो मध्ये. म्हणजे 38चं ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. 39 बघा. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग हरजीत सिंग ग्रेवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हरजीत सिंग ग्रेवाल. आता पुढचा बघा 40 नंबरचा प्रश्न. 72व्या चित्रकार पुरस्कार 2026 सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? कोणत्या सर्वोत्कृष्ट चित्रपट? 72व्या कोणता चित्रपट आहे? तर कलम 370 ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळालेला आहे. पुढचा प्रश्न बघा. 72व्या चित्रपट पुरस्कार 2016 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? कुठला? 72व्या चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. ह्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट श्रीकांत, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट मुक्काम पोस्ट, सर्वोत्कृष्ट कोकण चित्रपट मोग असून
याच्यामध्ये काय ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं बरोबर आहे. वरील सर्वच बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा 42 नंबरचा. सध्या बातम्यांमध्ये असणारे सर गारफिल्ड सोबर्स यांचे निधन झाले तर खालीलपैकी ते कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित होते? कोणत्या क्रीडा प्रकाराशी? तर क्रिकेट या क्रीडा प्रकाराशी संबंधित होते. पुढचा बघा. सध्या भारताचे महान्यायवादी खालीलपैकी कोण आहेत? कोण भारताचे महान्यायवादी कोण आहेत? आर व्यंकटरमण हे भारताचे अटॉर्नी जनरल आहेत, म्हणजेच महान्यायवादी. कोण आहे? आर व्यंकटरमणी. 43-2. पुढचा प्रश्न बघा. अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष किशोर मकवाना, अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्या. कोणला? अंतरसिंह आर्या. याच्यामध्ये काय दोन्हीही योग्य आहेत. ऑप्शन क्रमांक 1. 11 जुलै 2026 रोजी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो च्या महासंचालक पदाचा अतिरिक्त प्रभार अमित गर्ग यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. कुठला? NCRBच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त प्रभार अमित गर्ग यांच्याकडे सोपवलेला आहे. आणि पुढे काय? भारतातील गुन्हेगार आणि गुन्हेगारांना संबंधित डेटा गोळा करण्याचे काम आणि त्याचे विश्लेषण करण्याचे काम कुठला? NCRB करते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो असं त्याचा फुल फॉर्म आहे. तर याच्यामध्ये काय दोन्ही योग्य असणार आहेत. दोन्ही योग्य. ऑप्शन क्रमांक 4. 46 नंबरचा प्रश्न बघा आता. 24 फिफा वर्ल्ड कप 2036 मध्ये कोणत्या देशाने आयोजित केलेला आहे? कुठला? 26वा फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे? 46 चा ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्वच. 8व्या खेलो इंडिया युवा गेम्सचे यजमान कोणते राज्य भूषवणार आहे? सध्या खेलो इंडिया युवा गेम्सचे यजमानपद कुठलं राज्य 39-2 मेघालय. म्हणजे नाही, मेघालय. 8व्या खेलो इंडिया युथ गेम्सचं तेलंगणा. विम्बल्डन ओपन 2026 चा पुरुष एकेरी विजेता कोण आहे? अलेक्झांडर झवेरेव हा फ्रेंचचा आहे. तर कुठला? यानिक सिन्नर. विम्बल्डन 2026 चा पुरुष एकेरीचा विजेतेपद कोण ठरलाय? तर यानिक सिन्नर. आता याच्यामध्ये पुढचा प्रश्न बघा काय. विम्बल्डन ओपन 2026 48 नंबर बघितला आपण. विम्बल्डन ओपन 2026 महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? कोणी जिंकले आहे विम्बल्डन ओपन 2026 चे विजेतेपद? लिंडा नोस्किवा. 50 नंबर बघा. 56वी आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 कुठे पार पडली? कितवी? 56वी आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड तर कोलंबिया या ठिकाणी. 50-2. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण जुलै 2026 मधील पार्ट 1 1 ते 50 पर्यंतचे सर्व महत्त्वाचे असे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जुलै 2026 चा पार्ट 2 येऊन जाईल. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर सर्वांना धन्यवाद.